कोणी कपीच्या वचनासी राक्षे सुखावला मानसी अनायासे पायल मृतिवासी सरोवरी उत्का उक्सा भुक्षी स्फुंदत. ओम पूर्णमदं पूर्णमेधा पूर्णता पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहु न चुश्रोत्र जिह्वावि न चुघ्राणनेत्र न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवों शिवों चिदानन्दरूप शिवों शिवों. उपस्थित रामायणप्रिय रामभक्त मंडळी, मोजे अंकलगाव सुंदर असा अगदी असणारं भगवान प्रभू रामचंद्राची चरित्रगाथा, ज्यात शक्तिप्रसंगातील तिसरा अध्यायाचा उर्वरित भाग, होळीचा भावार्थ आणि कथेचं अनुसंधान लक्षात घेता नंदीग्राम आपलं द्रोणांचळाच्या पायथ्याला काळणीमीण अगदी असणारा आश्रम मनोरम रचला होता, जिथं अगदी हनुमंताची भेट झाली. भेट झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, हनुमंताच्या शब्दांना आनंद वाटलाय काळणीमीला. का वाटला? पाणी मागाले म्हणता आपण कधी कधी, तुला पाणी पाजवायचं माझ्याच हातात आहे, तुला पाणी पाजवायचं माझ्याच हातात, हे तर पाणी मागाले, याला पाण्यावर घालणं माझं काम आहे. मनातून आनंद झालाय, बोलून दाखवलं नाही. इथंपर्यंत आली आपली कथा. आता हनुमंताला सांगेल जवळ सरोवर आहे, पाण्याला जा म्हणून. हो, ऐसा निश्चय मानोनी पूर्ण बोले कपिसी वचन. स्वामी कार्य न होता जाण आग्रापना करू नव्हे. बरोबर आहे महाराज, तुम्ही म्हणताय ते. स्वामी कार्य अगदी असणारं पूर्ण झाल्याशिवाय अन्न घ्या, पाणी घ्या, चारा घ्या असं काही म्हणत जाऊ नये. निश्चय केला अगदी त्या ठिकाणी, आणि तुमचा निश्चय बरा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. सुंदर अगदी त्या ठिकाणी तुमचा विचार आहे, ते मला पटला तर ऐका, मी सांगतो तुम्हाला म्हणाले. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र ते तिचे निर पान करिता अल्प मात्र औषधी समग्र देखसी. काळणीमीला मनातून आनंद झाला आणि सांगितलंय, ते दिसतं का पलीकडं पाणी चमकायला, आश्रमा समीपन सरोवर ते तिचे उत्तम नीर. काय महत्व सांगायला त्या पाण्याचं. आणि खरंच जीवनामध्ये जीवनाचं महत्व आहे. जीवन म्हणजे पाणीच की. जा अगदी या सरोवरावर. हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी मानिले त्याची वचनासी निज मानसी कपिनाते. हनुमंत अगदी असणारा अत्यंत विश्वासी भक्त आहे. कारण संताची पायी हा माझा विश्वास, बस अगदी असणारा असा भाव हनुमंताचा आहे. आणि त्या भावानं जरी काळणीमी झालेला महाराज आहे, झालेला असं कसं पण विश्वास आहे, आणि ते मानलंय, त्याच्या शब्दावर विश्वासही बसला. आणि हनुमंतराय काळणीमीचे शब्द ऐकून काय करतात ऐकून. साधू वचनी कल्प करी तो नर महाचारी येस नपतो पावे संसारी चराचरी अतिनिंदे. कारण साधूच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला तर काय होतो, तो नर दुराचारी यश न पावे चराचरी. प्रपंचात पुरुषात आलेल्या पुरुषानं साधूच्या शब्दावर जर विश्वास नाही ठेवला तर तो दुराचारी म्हणले, म्हणजे त्याचा आचार योग्य नाहीये, त्याचे विचार योग्य नाहीयेत, असं हनुमंताने विचार केला. ऐसा निश्चय करून पूर्ण मानोनी ऋषीचे वचन मग दृष्टी सरोवर लक्षण उदक पान करू आला. दाखवलं होतं इशारा करून, समोर दिसणारं सरोवर. हनुमंताचं लक्ष सरोवराकडे गेलं. साधून सांगितलंय शब्दावर विश्वास ठेव. सरोवराच्या दिशेनं हनुमंत निघाले. उदक पान हनुमंत करावया उदकांत रिगताची पाहे तेत पायी तवरित धरियला. सुंदर सरोवर निर्माण केला होता, ज्यामध्ये अगदी त्या ठिकाणी असणारं पाण्यासाठी हनुमंत जिथे असणारं सरोवरामध्ये असणारं रिगताची
आता पाण्याचा आणि अगदी असणारा काही वस्तूचा संबंध आला की त्याच्यात थोडासा आवाज आल्याशिवाय राहत नाही. हनुमंत अगदी सरोवराच्या जवळ गेले. जवळ गेल्यावर तर माणूस पाणी प्यायचं म्हणल्यावर थोडंसं पुढे जाईलच की, का पाण्याच्या आधी कोण, थोडंसं अगदी पुढे गेले. पाय पाण्याला लागला की पाण्यात आवाज आला. ब्रह्मशापे सबळग्राही हनुमान धैला दक्षिण पायी येरू निदडाईर पाही भय नाही कोणाचे. हनुमंत कसं आहे, निदडा वीर आहे, असंभव कशाचीच भीती नाही. काळ जरी आला तर ज्यावर मात करण्याची ज्यात अगदी सामर्थ्य आहे, कशाची भीती आहे. पाय पाण्यात ठेवलं. पाण्यात एक मावशी होती बऱ्याच दिवसापासून. आता त्या मावशीची आपल्याला पुढची हिस्ट्री ऐकायची. ते मावशी अगदी पाण्यात काय वाजलं की तिचा काय गुण आहे, तिला माहीत आहे इथं आवाज आला म्हणजे कोणीतरी आलं, आल्याबरोबर ते आपलं भक्ष्य आपण खावं. त्या जीवाचा अगदी त्या ठिकाणी नैसर्गिक स्वभाव आहे. गडगड 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 आवाज आला. हनुमंताच्या उजव्या पायाला शोभाय निदडावीर त्यावरी श्रीरामाचा किंकर धमुषके काळचक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. ही मगरी ग्रह किंकर पायाला धरतात. अगदी हनुमंताचा स्वभाव अगदी असणारा निदळ्या छातीचा धैर्यवान वीर आणि पुन्हा रामभक्त. मग या अगदी वीराला कोणीही बाधा करू शकत नाही. पायाला धरल्याबरोबर अजिबात मेलो रे बापो रे मायो बापो. जय श्रीराम. करोनी श्रीराम नामे भुभकार पाया सुडिता सत्वर. बरोबर. कडे पडली एक उत्तर दिय शरीर लादली. पुन्हा एक वेळेस रामनामाचा गजर केला आणि पायाला झटका दिला. झटका दिल्याबरोबर अगदी त्या ठिकाणी मगरीनं पकड ढिल्ली केली. मगर पकडीतून कुणी आतापर्यंत सुटलंय का, मगर मिठीतून कोणी सुटलं नाही. म्हणून मागचे 3 श्लोक हनुमंताच्या पुरुषार्थाचं वर्णन केलं. पायाला झटका दिल्याबरोबर मगरी अगदी त्या ठिकाणी असणार आपली पकड ढिल्ली केली. आणि झटक्यानिशी अगदी खडकावर आदळल्याबरोबर काय झालं असेल माहित नाही, पण श्लोक वेगळा लागणार आहे. कसा, कपटे करुणी सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता कळी काळा ते हनुनी लाता शाप निर्मुक्ता सत्संगे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रामायण ऐकताना चिंतनात्मक अगदी विषय ऐकायचा. कपटे करुणी पाय. मला सांगा काय कपट केलंय मगरीनं, काय कपट केलंय का, नैसर्गिक स्वभाव आहे तिचा. पण आम्हाला सहज उपदेश व्हावा म्हणून जरी ती अगदी गिळायला आली होती, मनात काय होतं, हे माझं भक्ष्य आहे, मी याला गिळणार. तिला माहित होतं का, तिला कळते का, एडे हो आम्हाला माणसाला कळते तर आपल्याला ते ओळख नाही, ती तर पशु आहे. तरी पण कपटे करुणी जर का साधूच्या संताच्या पायाचा स्पर्श झाला तर तेच प्रक्रिया होते. काय होते, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढं अगदी त्या ठिकाणी साधू संताच्या चरणस्पर्शाचं महत्त्व आहे. 2 गोष्टी आहेत. आता नंबर 2चीच बाजू आहे नाही, भगवंताच्या पायाची अगदी त्या ठिकाणी धूळ लागली, अहिल्याचा उद्धार. हनुमंताच्या चरणाचा स्पर्श झालाय, मगरीचा उद्धार व्हायलाय. तात्काळ दशा पालटायले. उद्धार म्हणजे तात्काळ दशा पालटायले. जीवाला इंद्रिय 10 दशेतून अगदी असणारं जीव मुक्त होऊन दशा पालटायले म्हणजे शरीर बदलणार आहे. दंडक सुद्धा उदत झाला शापे राक्षस पावला तो अंगद थाप हानितला तत्काळ केला. दंडक ऋषीच्या अगदी असणारं मुलानं उद्धटपणा केला, शाप मिळाला, राक्षस झाला. सीता शुद्धीच्या वेळेस एका थापडामध्ये अगदी असणारा अंगदानी त्याचा उद्धार केला. दक्ष शाप नारदासी 2 मुहूर्त स्थिर न राहसी. तो द्वारके राहे वर्षानुवर्षी सत्संगासी. नारद मुनी त्रिकाल गमन कुठेही स्थिर राहणार नाही, शाप होता. पण संत सहवासामध्ये काय स्थिरता आहे. का स्थिरता आहे, स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्य पदाची प्राप्ती कुठे मिळते, संत सहवासामध्ये मिळते. म्हणून नारदाला तिथं शाप बाधा करीत नव्हता.
जळाचर ग्राही शाप दग्ध लागता हनुमंताचे पद नकाग्रे झाली शुद्ध सुखागाध संत चरणी. संत चरणाचा महिमा ज्याचा सुख अगदी ज्याला अनुभव मिळाला त्यालाच अगदी त्या ठिकाणी कळतो, बाकीच्यांना नाही. कारण संत अवचित अगदी असणारं भेटतात कधीतरी कवा तरी. देव आणि संत फक्त प्रतिमा वेगळ्या येतात, प्रतिमा वेगळ्या येतात, पण खऱ्या संताची भेट होणं हे भाग्य आहे, दैव लागतं. आणि दैव योगानं खऱ्या संताची भेट होते. तात्काळ दशा पालटते. मगरीची दशा पालट झाला, काय झालं? लागता कपिते नगाग्र सांडिले शापजन्य शरीर भले भले लावणी अवयव सुंदर गगन सत्वर उसळली. हनुमंताच्या पायाचा स्पर्श झाला, खडकावर आवाज आल्याबरोबर लावणी अवयव सुंदर गगनी तात्काळ उसळली बिचारी. उंच आकाशामध्ये, खालीही नाही. आता राहिली असेल कशी उभी? ओय तसंच माझ्या पायलटला सांगितलं इमानगरी घेऊन चल. माझं विमान सूर्याच्या दिशेनं निघालं आणि सूर्यानं विमानाकडं पाहिलं. सूर्यानं विमानाकडं पाहिलं, हे माझ्या दिशेनं यायलंय. आणि मग तिला राग आला. असं उद्धटपणा करणारं हे स्वर्गातलं विमान घेऊन फिरणारं कोण असावं? राग आला आणि त्याने अगदी त्या ठिकाणी माझा पायलट हाणलाच. हाणल्यावर माझं विमान कोसळलंच खाली. सांगाले तिची व्यथा, तिची कथा जीवनाची. बाई बोला. तेने सोबले मनुष्यरा क्रोधा चढले दुर्धर न विचारसी पात्रा पात्र कामाचार विचारसी. विमान पडलं आणि विमानाबरोबर मी खाली पडले. पण योगायोग असं पडले म्हणसाल. काय साधू होती, काय संत होते, काय ऋषी होते, काय ऋषी पत्न्या होत्या. कशी माणसं आहेत बघा की, मोत्यासारखे पांढरे शिपट कपडे घालून बसलेत. काय मावलेत अगदी असणाऱ्या सगळ्या सुवासनी, सुंदर अगदी असणारं रामायण ऐकायल्यात. आणि असल्या उद्धट वागणाऱ्याचं इमान इथं पडावं का? होय, पडावं इथं? पडू नाही बरं का. तसं अगदी असणारं माझं विमान पडलं ते ऋषी आश्रमावर पडलं म्हणे. आणि ऋषी आश्रमावर पडल्याबरोबर तिथले महाराज कोण तर म्हणलं असं कोण आहे की अगदी आमच्या आश्रमावर अचानक येते असणारं सुरासारखं धावत आलेलं आहे. महागराज ऐसा कोणी येवनी झोंबे दाटुना भले भले ऐसी आली सी धावनी आश्रम लक्ष्मी पापिनी. हे पापिणी अगदी असणारं दुराचारी अगदी असणार आश्रम
आम्ही साधू त्रिकाल संध्या करणाऱ्या ऋषीमुनी आणि आमच्या आश्रमावर तुझं विमान यावं आणि तू अगदी असणार आमच्या आश्रमावर एखादी ग्राही यावी तशी धावून आलेस. रागाला लालबुंद डोळे केले, लालबुंद डोळे केले आणि त्यांनी मला शाप दिला. ग्राहीसी धावसी ते तू महाग्राही होसी, ऐसे शापिले घेसी तेने ग्रत्वासी पावले. साधू संताची हेळना झाली की त्यांनी अगदी असणार शाप दिला की त्याला अगदी असणार नाहीच बरं का, माफी नाहीच. शाप दिल्याबरोबर अगदी त्या ठिकाणी असणार माझी तळमळ तळमळ होऊ लागली. साधूचा शाप बरा नसतो आणि तरी शाप मला दिला. त्यासी भोनी शरणागत म्या प्रार्थिले ते महंत, रविसी म्या केले उद्यत दंडत दर्द मज झाला. रवी मंडळासोबत उद्धटपणा केला आणि माझं विमान खाली पडलं. साधू जणांनी शाप दिला, मला येथे भीती वाटायला लागली. साधुसी जो करी छळन अथवा करी उद्धटपण किंवा करी जो हेळन तत्काळ पतन तो पाये. या श्लोकाच्या 3-4 खाडणीत सांगितले साधू संग उद्धटपणा करणं, साधूचं छळण करणं, साधूची निंदा करणं तात्काळ अगदी असणारं पतन पाहावं लागते. म्हणजे त्याची अगदी त्या ठिकाणी कसता रोकडी भोगावं लागते. ऐकायचं आहे का आणखी? नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षात, जे उपेक्षिती साधू संता त्यासी खस्ता रोकडी. जे अगदी साधू संतांची उपेक्षा करतात, साधू संतांची निंदा करतात, त्याला अगदी त्या ठिकाणी असणारं दुःख कष्ट भोगल्याशिवाय चुकत नाही. हा माझा अनुभव आहे. अनुभव आली अंगा सांगतशी या जगा. बाई म्हणते माझ्या अंगाला मला याचा अनुभव आला. इतकी दिवस अगदी मी इथे आहे. हा ऐसे विनीता ऋषी जन ती भवानी हा प्रसन्न मज दिले वरदान तुझे उदाहरण हनुमंते. हे मला अगदी कळून चुकलं. मी येथ्या महाराजांची अगदी असणार हात जोडून विनंती केली, महाराज काही करा, झालेली गोष्ट विसरून जा. नकळतपणानं कळून अगदी असणारा झालेला अन्याय पोटात घाला आणि मला माफ करा आणि मुला उशाप द्या, याच्यातून मी काही उद्धार पावेन असं अगदी म्हणून हात जोडले विनंती केली आणि साधू संतांना दया आली. त्याने उशाप दिला. काय दिला? तू रावणी दळवासी धरिसी कपीच्या पायासी, स्पर्श होता सजनासी त्याने उदारसी सत्संगे. महाराजांनी शाप दिला, आता तुझी असणारा दशा पालटून जाईल. तू अगदी असणार सुंदर अप्सरा आहेस ना, तू काय होशील? जळवाशी राहणारी अगदी असणारा ग्राही होशील. आणि काही दिवसानंतर एखाद्या साधूच्या किंवा संताच्या पायाचा स्पर्श होईल आणि तेव्हा तुझा उद्धार होईल असा मला उशाप मिळाला. सतसंगात पाही संसार तरती ते देही, इतर शाप बापुढे काही मुक्त होई जे सतसंगे. नीट लक्ष द्या, बाई सांगते अनुभवानं. संताच्या संगतीमध्ये अगदी त्या ठिकाणी बरेचसे काही गोष्टी आहेत. संताच्या संगती मनोमार्गगती आकाळावा श्रीपती येणे पंथी. कारण संत सहवासामध्ये असं ज्ञान अशी अगदी त्या ठिकाणी प्राप्ती होते की सहज अगदी असणारं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. किंवा सांसारिक जीव अगदी भवसागरातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाहीत. कधी? संत सहवासात, संत चरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे हे मला आज प्रत्ययाला आलं, अनुभवाला आलं. कोण सांगाले? अप्सरा सांगाली. ती बाई जिला अनुभूती झाली आणि जिला कळलं तिने हनुमंताला बोलत आहे. तळपासून मी येता वर्ष आयुत होते मी तुझी वाट पाहत, झाले निर्मुक्त तुझे आजी. तेव्हापासनं किती दिवस झाले? आयुत. आता किती खरवाचा एक आयुत होते, किती निखरवाचा अगदी असणारा एक आयुत होते, याचं गणित मला सांगता येणार. गणितात मी कच्चा होता जरा. तर बाईने सांगितलं कितीतरी अगदी असणारे आयुत वर्ष लोटून गेले, मी यायचे असणार या सरोवरात पडून होते आणि तुमच्यासारखा महान संत इथं यावा आणि माझा उद्धार व्हावा ही वेळ अगदी असणारे माझ्या भाग्याचे. जन्म मरणावस्था मज नाही गा सर्वता, म्हणून कळी काळ हनुनी लाता स्वरूपता पावले. या श्लोकाला तुम्ही बारीकीनं लक्ष द्या. रामायण हमेशा ऐकत असतात, ऐकण्याबद्दल काही माझं मत नाही. जन्म आणि मरण ही अवस्था कुणाला आहे? पुण्याची पागोटी सरे, स्वर्गसुखाची उटी उतरे. म्हणजे मृत्यू लोकाला येणं आणि पुन्हा अगदी जन्म घेणं आणि पुन्हा पुण्य करणं, पुन्हा स्वर्गाला जाणं.
ह्या राहटगाडग्यात फिरणाऱ्याला जन्ममरण अवस्था आहे. या श्लोकात ही बाई काय म्हणते? जन्ममरण मला नाही, मज नाही गा. जन्ममरण अवस्था कोण असेल बाई? आपुले निजस कोण असेल बाई? तिने सांगितले मी स्वर्गातली स्वर्गांगण आहे. अमृत पिलेल्यांना जन्म मरण नाही. देवांगणा असल्यामुळं मला जन्म मरण नाही. जन्म मरण नाही त्या बाईनं साधू संताची निंदा करू नये म्हणून सांगितलंय. साधू संताची हेळना करू नये म्हणून सांगितलंय. साधू संताच्या चरणामध्ये परमार्थ प्राप्तीचे अगदी त्या ठिकाणी योग लाभतात म्हणून सांगितले. कोण सांगितले? जिला जन्मही नाही आणि मरणही नाही अशा बाईनं सांगितलंय. मी म्हणतो तुम्ही आम्ही 100 वर्षाचा आयुष्य घेऊन आलेलो. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम. हा आपल्या भाग्याचा काळ आहे. तिनं जन्म मरण नसताना साधूच्या उपकाराची, साधूच्या येथे असणारं महत्पणाची, भक्तांच्या अगदी चरणाची काय वर्णन केली आतापर्यंत? मती वर्णन केली आहे. म्हणून मलाही सांगायचं होतं जन्म मरण नाही त्याला देखील साधू साधू थोर जाण, साधू थोर जाण ऐकली योगी. ते तरी म्हणते मग तुम्ही आम्ही म्हणावं की म्हणू नये का? निंदा करी जाओ. लावले काय गण, वळला काय पट्टा, लावले काय निघाले का? बरं असं काही म्हणत जाऊ नये बरं का. तुमच्याकडे म्हणतात का नाही की आमच्या भागात शेजारी पाजारी बाहेर निघाले की बेशक म्हणतात असं. आपुले निज सुख पाही निरोपाय सद्गुरु पायी ते मी लादले सर्व झाले उताराई भवाश्रमा. केवळ मी आजपर्यंत अगदी त्या ठिकाणी या भवसागरामध्ये तळमळ तळमळ करून पडलेले होते. आज अगदी असणार तुमचा सहवास, संतांचा सहवास, संत चरणाचा अगदी त्या ठिकाणी स्पर्श झाला. केवळ माझा उद्धार. सद्गुरूची स्थिती आयसी सयानुभवने ज्या सुखासी वा. तेची पावे शिष्यासी नुन्नधिकासी न करुणी. याही पुढे जाऊन विचार करा. बाई काय म्हणते? सद्गुरू असावा आपल्यासारखे खरीती तात्काळ असे राहावं. मग बाई म्हणते खरंच महाराज माझं भाग्य आहे. आपण अगदी भवसागरामध्ये आहोत. या प्रपंचात योगायोगानं सुखप्राप्तीचा अगदी इच्छा करीत असताना असा सद्गुरू भेटावं की तात्काळ दशा पालटावी. हे भाग्य लाभलं की अगदी त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचं कल्याण झालं. आता हनुमंताला तिने काय केलंय? गुरु मानलेलं आहे. बाईला जन्म नाही मरण नाही आणि हनुमंत चिरंजीवी आहे म्हणून दोघांचं काही नातं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं माया आणि ब्रह्म ज्याचं ऐक्य आणि त्यांचा ते संवाद आहे. ऐका विद्याचे समस्त विता पुत्र स्वामित्व अंगीकारिता. हो, हो. ऐसे सद्गुरु सुख समस्त शिष्य अकर्मित भावार्थ. विशेष भावार्थ आहे सद्गुरू आणि शिष्याचा. सांगा तारुण्यापासून संसाराची अगदी असणारा झटपट सुरू करून मरेपर्यंत ज्याने अगदी त्या ठिकाणी असणारं अर्थनाम व्यवस्था ज्याची अगदी शुद्ध होती आणि धनसंचय केला 7 पिढ्याला अगदी त्या ठिकाणी कमी पडणारच नाही असं धनसाचा जिथे केला आणि एके दिवशी गेला. त्याची प्रॉपर्टी कुणाला मिळेल? कुणाला मिळते? पोटी झालेल्या संतानाला मिळते की आमच्याकडे पुरीच मागल्यात भाऊ आता तुमच्याकडे कसे की मुलाला मिळायची पहिलं. तसं सद्गुरूंनी अगदी त्या ठिकाणी असणारं जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे. मग ती अगदी सद्गुरूची कृपा असते. मग अगदी त्या शिष्याचा उद्धार होतो असं बाईचं म्हणणं आहे. अजात पक्षाची जाती पायी तेने मावली वाचोनी काही. बरोबर. मुख पसरोनी सर्वई ग्रासाव घाई झेलित. नीट लक्ष द्या. आपण अगदी प्रपंचात असल्यामुळं दुःख अगदी असणारं आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी आम्ही हमेशा टाव फोडतो की नाही. या प्रपंचातून कधी एकदा मुक्त होतो की मरेपर्यंत होईनाच. म्हणता आपण कधी मुक्त व्हावं की म्हणून जमते काय म्हणलो व्हा. मग तुकाराम महाराज जमल काय? नाही जमत. मग अगदी असा कोणी सद्गुरू भेटावा जेणेकरून की ज्याची कृपा सस्यावर होते. जसं की अगदी असणारं एखादं लहान साजात पक्षी असतो आणि त्याची आई अगदी त्या ठिकाणी त्याच्यासाठी घारे हिंडी आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. ती जे सागदी अखंड पिल्लाकडे लक्ष ठेवते. कसं लक्ष ठेवते? तोंडातला चारा हो
मधी जायना लेकरासाठी बाहेर काढते हा देवी तैसेची प्रमेतेने विसरोनी आपुले खाणे सगळा घास बाळका देणे बाळका कारणे अवंचक आपलं खाणं इसरून आईशी कळवळ्याची याती करी लाभावीण प्रीती. काय प्रीत आहे, काय प्रेम आहे आईचं. गोड लागलेला घास माय माझ्या बाळ्या खाईल की म्हणून नसणाऱ्या पदरात बांधून गाठ ठेवते. बाळ्या हे बोंबलं थिंडत गली नाही इकडे तिकडे इकडे तिकडं. बाळ्या हिंग हिंग मला ती येईना नीटच बोलतं बिदीनं लई बिदीशी. तसलंही असलं तर हिनं काय करते गोड लागलेला घास पदरात बांधून ठेवते आणि बाळ्याला आल्यावर द्यावं. ही त्याच्या आईची अगदी असणारा निष्पाप भावना असते. तसं जगाच्या कल्याणासाठी अगदी त्या ठिकाणी असणारा निष्पाप भावना ठेवून ज्याने अगदी असणारं हित जगाचं केलं पुढं तसे जण न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे ती सद्गुरू माझे माऊली. तुची माझा विस्तारू तुची माझा सद्गुरु मज दिना उद्धार केला साचार तू आहे हनुमंत तूच माझा सद्गुरू आहे रे. तूच माझा अगदी त्या ठिकाणी असणारा भगवंत आहे रे. तूच माझी माऊली आहे रे. मज दिनाशी अगदी त्या ठिकाणी असणारं माझं पामाराशी काय तर पण अगदी असणारं खरोखर तुझ्यामुळं माझा जे ते असणारं काया पाडत झाला आणि तात्काळ दशा माझी पालटली. असं बाई आकाशातून हनुमंताने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञता व्यक्त करू लागली. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचोनी तत्वता अन नाही सोडविता सत्यवार्ता हे माझी. आता थोडंसं विक्षेप आपल्याला या ओवीतून असणारा अनुभवता येतो. सद्गुरु वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी का कधी कधी. आता सद्गुरू म्हणले की सत्शिष्यानं काय करीत जावं तन मन धन अर्पण करीत जावं. आणि गुरु जर अगदी गुरुमंत्र देऊन वर्षाला एकदा घुगरीला आले बल्ला आली काय म्हणे जाऊनी बरं. मग कशाला सद्गुरू करायचा तसा करायचा कशाला. करण्यापेक्षा प्राप्त झालं तर बरं आहे. मग आधी सत्शिष्य कसं व्हावं विचार करायचा. मुमुक्षू जीवानं जीवनाच्या कल्याणासाठी जी मार्ग अगदी त्या ठिकाणी निवडला आणि त्या मार्गावर जर सद्गुरू लाभले आणि अनुग्रह प्राप्त झाला तर त्या जीवाचं कल्याण आहे. नाही तर मग किती वेळा यावे जन्मा किती व्हावे फजित. तू एकलेने एके उदारिले ब्रह्मांड अनेके ते ते मज सारिके रंके कोणेले केले काही मज सारिके रंके. सनातन धर्माचा अगदी त्या ठिकाणी हा आविष्कार आहे. दिनाचा अनाथाचा उद्धार करण्यासाठी साधू संतांची अगदी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पृथ्वी तलावर ज्ञानेश्वर माऊली दृष्टांतात्मक अगदी त्या ठिकाणी 400 ते 500 आता 750 वर्ष व्हायला लागले. तो खूप बरा आहे. 350 ते 400 वर्ष व्हायला लागले. तर यांच्या अगदी काळ जगाच्या कल्याणासाठी ज्याने अगदी त्या ठिकाणी आपलं आयुष्य जे ते असणार तारकी तारका जगी तू एकला एका तुझ वाचोनी आणि कन्या दिसे देख त्रिजगती. विशेष आहे तुझ्यासारखा अगदी त्या ठिकाणी तूच एक आहे. गुरुला अगदी तेच पदवी आहे. आश्रय हनुमंता तू झालो रामदूता काय भक्तीच्या देवाटा मज दावा व्यागा सुबटा. त्याचं खूप बरं आहे सांगतात. धन्य अगदी त्या ठिकाणी हनुमंता रंके अंध पंगू दिना मुखे देखो एका एके सत्वर देख आलिंगी. माऊली अगदी देखनाथ महाराजांकडे पहा. फार उन्हाळ्यामध्ये असणार धुळ्यात पडणारा दिन अनाथ लेकरू अगदी असणारं उचलून घेतलं. काशीचं पाणी रामेश्वराला नेत असताना असणारा गाडवाला गाढवात देव ज्याला दिसतो ते अगदी संत. नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म वेक जगी जनार्दन वेक नाम तारक त्रिजगत. नाम त्रिजगतामध्ये तारक आहे. नामी जरी उरला नसला तर नाम तारक आहे लक्षात ठेवा. आणि सगळे सद्गुरू नाममंत्रच देतात आणि सरळ सोपा मंत्र रामकृष्ण हरी उच्चारणामाचा ते कळी काळाचा. मग याच्यातून मुक्त आहे तर रामकृष्ण म्हणणं सोपं आहे. आत्ता कलियुगामध्ये बरं का. आता हे होता त्रेतायुगातला विषय. तर असो सोपा मंत्र अगदी त्या ठिकाणी तुमच्या साधू संतांनी इथं या परिसरातल्या तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्याने अगदी तुमचा उद्धार होणार आहे एवढंच ग्रंथ सांगू शकतात. कारण ग्रंथाचा अभ्यास करून हेच घ्यायचा आहे. विशेष आहे अगदी त्या रामायण वाचून बोध कोणता घ्यावा आपण करा पदस्थल त्याचे अनेक चढून त्यावर
भविष्यवाचा. जर भविष्य जीवनात अगदी चांगलं घडायचं असेल तर रामायण चिंतनात्मक अभ्यास करीत जाऊ. एका जनार्दना शरण करून अप्सरास्तवन सांगू पाहे पुढील चिन्ह सावधान बाई अगदी त्या ठिकाणी असणारीचा उद्धार झाला आणि जाता जाता अगदी त्या ठिकाणी केलेल्या उपकाराची परतफेड काहीतरी हनुमंताला सांगावं म्हणते. सज्जनाचा स्वभाव पुन्हा दीन दयाळू चातक धन अनाथासी देखता जाण घेती धावन उचल. सजनाचा स्वभाव आहे अनाथ दीन दिसतात त्याला आपल्यास करतात. गोड लागे निजमानसी ते वंचोन्या सब गोत्रासी ने दोन्ही स्त्री पुत्रासी अनाथासी अर्पित. हा विशेष आहे हो, विशेष आहे. अगदी त्या ठिकाणी जे अनाथ आहेत त्यांनाच अगदी त्या ठिकाणी आपलंसं करणं हे सज्जनाचा स्वभाव आहे. आता वेळ जास्त व्हायलाय, सांगायला वेळ बसले की काही प्रमाण आठवतात, काही सांगते. वाचा. या परी मी अनाथ भवदरिद्रे होतो पीडित एका जनार्दनी वेत केला सनात त्रिजगती. या त्रिजगतामध्ये अगदी त्या ठिकाणी असणारं सनात करणारे साधू संत माऊली ज्यांची कृपा व्हावी. बाई सांगते हनुमंता तुझ्या कृपेने मी जे ते सनात झाले. एका जनार्दना शरण गोडा निरोपण एका जनार्दना शरण अतिगहन झाले अप्सरा उद्धरण पुढे काळ नेमीचे मर्दन एका जनार्दना शरण गोड निरोपण उरले असे. आजच्या ठळक बातम्या. मागच्या कथा अगदी ऐकली, गोड वाटला, आनंद वाटला, भावही अगदी असणारा निर्माण झाला. आता पुढी काय असेल, पुढी काय असेल, पुढी काय असेल. अप्सरेचा उद्धार झालेला महाराज काळनेमी. या काळनेमीला हनुमंताच्या हाताने अगदी त्या ठिकाणी मरावं लागणार आहे आणि काळनेमीचा उद्धार होणार आहे. चौथ्या अध्यायामध्ये कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. स्वस्ती श्री भावरत रामायण विविध कांडे.